नमस्ते. या व्हिडिओमध्ये आपण वर्गीकरण या संकल्पनेबद्दल बोलणार आहोत. रोजच्या आयुष्यात अनेक ठिकाणी आपल्याला वर्गीकरणाचा उपयोग होतो. आपल्याच घरातलं उदाहरण पाहू. आपण कपाटात कपडे कसे ठेवतो? आईचे कपडे वेगळे, बाबांचे कपडे वेगळे, ताईचे, दादाचे कपडे वेगवेगळे असे आपण कपडे ठेवतो. तर कोणाकडे नेहमी वापरायचे कपडे वेगळे आणि कार्यक्रमाला वापरायचे कपडे आत कुठेतरी असे ठेवलेले असतात. तसंच भांड्यांचं पण असतं. ताटं एकीकडे, वाट्या एकीकडे, तर चमचे एकीकडे अशी रचना आपण केलेली असते. या सगळ्या वस्तू आपण त्यांच्या प्रकारानुसार वेगवेगळ्या ठेवलेल्या असतात. यालाच आपण वर्गीकरण म्हणतो. लहान मुलांना वर्गीकरणाची मदत कशी होईल? चला पाहूया. वर्गीकरण म्हणजे गट किंवा समूह करणं. वर्गीकरण करताना वस्तूंमधील एकसारखेपणा शोधणं खूप महत्त्वाचं असतं. निरीक्षण करून, तुलना करून, योग्य तर्क वापरून कोणत्याही एकत्रित वस्तूंचं वेगवेगळ्या प्रकारे वर्गीकरण करता येतं. म्हणजेच वस्तूंचे गट करता येतात. वर्गीकरण ही मूलभूत बौद्धिक क्षमता आहे. यात मुलांना निरीक्षण करावं लागतं, विचार करावा लागतो, तर्क वापरावा लागतो. या क्षमतेचा फायदा मुलांना रोजच्या व्यवहारात, गणितात, विज्ञानात, भूगोलात असा सगळीकडे होत असतो. लहान मुलांना वर्गीकरण कसं शिकवायचं ते पाहू. मुलांना वर्गीकरण शिकवताना अंगणवाडीत, परिसरात किंवा घरात सहज उपलब्ध असणाऱ्या वस्तू वापरता येतात. इथं पानं आणि फुलं एकत्र करून दिलेली आहेत आणि नंतर त्यांचं वर्गीकरण करून दाखवलेलं आहे. वर्गीकरण करताना एकापेक्षा जास्त गुणधर्म वापरून देखील वर्गीकरण करता येतं. मुलांना हळूहळू तिथपर्यंत पोहोचवावं लागतं. मुलांना वर्गीकरण शिकवण्यासाठी वर्गीकरण खेळ घेता येतो. हा खेळ आपण व्यवस्थित समजून घेऊया. पहिल्या टप्प्यात एक गुणधर्म वापरून वर्गीकरण कसं करावं ते पाहू. इथे तुम्हाला वर्गीकरण तुकडे दिसत आहेत. यात काही तुकडे त्रिकोणी, काही तुकडे गोल, तर काही तुकडे चौकोनी आहेत. वेगवेगळ्या रंगांचे आहेत आणि त्यावर वेगवेगळ्या डिझाईन म्हणजेच नक्षी आहेत. रंग, आकार, डिझाईन यांना आपण गुणधर्म म्हणू शकतो. हा खेळ खेळताना प्रत्येक गुणधर्मासाठी एक ठोकळा किंवा एक फासा लागतो. पहिल्या फाशावर आकार दिले आहेत, दुसऱ्या फाशावर रंग, तर तिसऱ्या फाशावर डिझाईन दिलेले आहेत. आपण एक फासा टाकायचा आणि त्या आधारे मुलांना वर्गीकरण करायला सांगायचं. समजा आपण डिझाईनचा फासा फेकला आणि त्यावर चांदण्यांची डिझाईन आली, तर इथं दाखवल्याप्रमाणे चांदण्यांची डिझाईन असलेले सगळे तुकडे वेगळे करायचे. आपण आकाराचा फासा फेकला आणि त्यावर त्रिकोण आला, तर या तुकड्यांमधून सगळे त्रिकोण वेगळे करायचे. तसंच जर आपण रंगांचा फासा टाकला तर जो रंग येईल त्या रंगाचे तुकडे वेगळे करायचे. दुसऱ्या टप्प्यात एक गुणधर्म वापरून गट बनवण्यावर पकड आली की आपण दोन गुणधर्म वापरून गट बनवण्याचा खेळ खेळू शकतो. यामध्ये एकाच वेळी दोन फासे टाकायचे आणि तसे गुणधर्म असणारे तुकडे शोधायचे. इथं तुम्हाला रंग आणि आकाराचे फासे टाकून वर्गीकरण केलेलं दिसतंय. एका फास्यावर लाल रंग आणि दुसऱ्यावर वर्तुळ आल्यानं लाल रंगाचे वर्तुळ वेगळे काढले आहेत. अशाच प्रकारे तुम्ही वेगवेगळे फासे वापरून वर्गीकरणाचा सराव करू शकता. इथं आपण दोन गुणधर्म वापरून वर्गीकरण केलं. 3 गुणधर्म वापरून वर्गीकरण करण्याचा टप्पा म्हणजेच टप्पा 3 पाहूया. यासाठी 3 फासे एकत्रच वापरून हा खेळ खेळायचा. इथं दिसतंय त्यात 3 फासे एकत्र फेकल्यावर एका फास्यावर गोल आकार, एकावर निळा रंग, तर एका फाश्यावर चांदण्यांची नक्षी आली. त्याप्रमाणे चांदण्या असलेला निळा गोल असं वर्णन करत योग्य तुकडा काढायचा आहे. यामध्ये रंग, आकार आणि नक्षी या तिन्हींचा एकत्र विचार करावा लागेल. अशा प्रकारे आपण आपल्याकडे सहज उपलब्ध असणाऱ्या गोष्टी वापरून मुलांबरोबर वर्गीकरणाच्या कृती घेऊ शकतो. तुम्ही खेळणीच्या साहित्यातून लाल रंगाच्या खेळणी वेगळ्या काढून द्यायला सांगू शकता. लाकडाच्या खेळणी वेगळ्या काढ, गोल आणि लांब पानांमधून गोल पानं वेगळी काढ, अशा कृती मुलांबरोबर घेऊ शकता. 3 गुणधर्म वापरून वर्गीकरण करण्यासाठी तुम्ही मुलांना वेगवेगळ्या पानांच्या ढिगांतून आंब्याची, हिरवीगार आणि न तुटलेली पानं दे असं सांगून कृती करून घेऊ शकता. धन्यवाद.